मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी आरती साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र त्यांच्या पार्श्वभूमीमुळे विरोधकांनी या निवडीवर आक्षेप नोंदवलाय। त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। एकेकाळी भाजपच्या प्रवक्त्या म्हणून जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे। 2 वर्षांआधी राजकीय व्यासपीठावरून उतरलेल्या साठेंनी 2024 मध्ये भाजपमधून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या 28 जुलै 2025च्या प्रस्तावानुसार त्यांची न्यायाधीशपदी निवड करण्यात आलेली आहे। मात्र ही नेमणूक काही जणांना न्याय्य वाटत नाहीये। ही घटना निव्वळ नेमणूक न राहता न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती गदा आणणारी असल्याचं विरोधकांचं मत आहे। आता विरोधकांनी काय म्हटलंय हे जाणून घेण्याआधी ज्या आरती साठेंच्या नेमणुकीवरून राजकीय वादंग उठलेला आहे त्या नेमक्या कोण आहेत त्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर कोण आहेत आरती साठे? वकील म्हणून आरती साठेंना 20 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे। आरती साठे प्रत्यक्ष कर प्रकरणांच्या तज्ञ म्हणून देखील परिचित आहेत। सीबी, सॅट, कस्टम्स, एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरणांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये वैवाहिक वादांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी आजपर्यंत वठवली। तर आता मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विरोधकांनी आरती साठेंच्या भूतकाळावरती लक्ष वेधत त्यांच्या निवडीवरती आक्षेप नोंदवलाय। त्यामुळे आरती साठेंची पार्श्वभूमी देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूयात त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर आरती साठे या मुंबई भाजपच्या कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या। 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर 2024 मध्ये वैयक्तिक कारण देत आरती साठेंकडून पदाचा राजीनामा देण्यात आला। 6 जानेवारी 2024 रोजी पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला। सोबतच मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरूनही त्या पायउतार झाल्या। एकंदरीतच आरती साठेंची पार्श्वभूमी काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एकंदरीतच आरती साठे नेमक्या कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती, हे सर्व तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आल्यानंतर विरोधक त्यांच्या निवडीवरती का आक्षेप घेतायत हे तुमच्या लक्षात येईलच। त्यामुळे विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात आणि मग लगेचच आपण चर्चेकडे वळतोय। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही, पण आज या राज्यातलं देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माजी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल, ते सुद्धा स्पोक्सपर्सन असेल, ते जर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का? आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो, आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का? जानेवारी 2024 मध्ये या भगिनीने राजीनामा दिला। त्यांचा कुठलाही असा न्यायालयीन कामकाजाशी फारसा प्रदीर्घ असा अनुभव नाही। माझी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये।
बरं, या संपूर्ण गोंधळाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरती साठेंची सध्या तरी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. न्यायालयाच्या भिंती शांत आहेत, पण चर्चेचा कल्लोळ राजधानीपासून गल्लीपर्यंत धगधगताना दिसतोय. याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत आहे. चारही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि सुरुवात अर्थातच यावेळेला आपण थेट विरोधकांकडून करूयात. हनुमंत पवारजी, नियुक्तीवरती नेमका आक्षेप का? भारतीय जनता पक्षाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना ते आता राजीनामा दिलाय असं सांगत आहेत. सदस्यत्वाचा पण राजीनामा दिला, प्रवक्त्याचा पण दिला असं सांगत आहेत. पण कुठेही अगोदर त्यांनी राजीनामा दिल्याची आम्ही बातमी, ट्विट, फेसबुक पोस्ट काय बघितली नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी मुंबई हायकोर्टाचं जज म्हणून नियुक्ती ही लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. लोकशाहीचं तत्वच निपक्ष न्याय व्यवस्था याच्यावर आधारलेलं असतं. त्या निपक्ष न्याय व्यवस्थेतल्या न्यायाधीशांसारख्या अतिशय महत्वाच्या पदावर ज्यावेळेस सत्ताधारी पक्षातल्या लोकांची वर्णी लागते त्यावेळेस विरोधकांनी किंवा सामान्य जनतेनं निपक्ष न्यायाची अपेक्षा कशी करावी, कसा विश्वास ठेवावा. उद्याच्याला हितसंबंधाचे अनेक खटले येऊ शकतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललेले अनेक खटले येऊ शकतात. सत्ताधाऱ्यांना अडचणीचं होऊ शकल अनेक अशा मंडळींच्या न्यायदानासाठी आम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकतो. त्यावेळेस न्यायपालिका ही निपक्ष असली पाहिजे ही आमची मूलभूत अपेक्षा आहे. त्या अपेक्षेला या निवडीनं धक्का लागलेला आहे. ही गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षानं लोकशाहीचा गळा न्यायपालिकेच्या माध्यमातून घोटण्याचं बंद करावं अशी अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून. बरं, तुमच्या अपेक्षांची पूर्ती भाजप करणार का? नवनाथ बन यांच्या उत्तराआधी मी सक्षणा सलगर आपल्याला विचारतो. आपल्याही पक्षानं थेटपणे विरोध दर्शवलेला आहे आणि अनेक शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत. काय म्हणणं आपलं सक्षणाजी? मला आपल्याला सांगायचंय, देशामध्ये आणि राज्यामध्ये गेली 2014 पासून लोकशाहीची जी गळचेपी चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर त्याचा कहर उच्चांक केलेला आहे. पक्ष फोडणे, पक्ष फोडाफोडी करणे, पुन्हा सोबत येऊन पक्ष सत्ता स्थापन करणे. आणि जेव्हा हा विषय न्यायदानासमोर जातो, सुप्रीम कोर्टासमोर जातो, तेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया तेव्हाचे तत्कालीन सीजीआय चंद्रचूडजी सुद्धा म्हटले होते की हे घटनाबाह्य आहे, हे नपुंसक सरकार आहे. तरी सुद्धा ते सरकार अस्तित्वात असतं आणि त्यांचाच कायदा काढून चालतो. ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राने देशाने आणखी काय बघायचं राहिलंय? आणि तेवढं ते काय कमी होतं म्हणून या स्त्रीची नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या पोपट असणाऱ्या एकेकाळच्या. आज आम्ही रिस्पेक्ट करतो संविधानाचा, उद्याही करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला अभिप्रेत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने जे टराठरा फाडण्याचं काम सुरू केलंय न्यायदानाला, सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाची जी गळचेपी चाललेली आहे स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या पोपटांना आता डायरेक्ट न्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार आहे याची भीती आजच आम्हाला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला खरोखर न्याय मिळणार का? लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप विरोधक भाजपवरती करतात. नवनाथ बन, भाजप यावरती कशा प्रकारे शंकांचं समाधान करणार आहे विरोधकांच्या? विशालजी, ज्या पद्धतीने हे सगळे काँग्रेसचे लोक बोलतायत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक बोलतात, खरं तर मला अतिशय हसू येतं. कारण काँग्रेसने कशा पद्धतीनं न्यायपालिका बटीक म्हणून ठेवण्याचं काम केलं होतं. काँग्रेसने या देशामध्ये आणीबाणी लावली होती आणि न्यायपालिकेला कशा पद्धतीनं बटीक ठेवलं होतं हे या देशाने बघितले. मी काही उदाहरणं देतो. बहरुल इस्लाम हे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे खासदार झाल्यानंतर हायकोर्टामध्ये ते जज झाले. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलं आणि पुन्हा काँग्रेसचे पदाधिकारी झाले. ही परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे. अशी शेकडो उदाहरण देतील. कृष्णा अय्यर केरळमध्ये मंत्री होते, त्यानंतर हायकोर्टात जज झाले, सुप्रीम कोर्टामध्ये देखील जज झाले. तेव्हा यांना काहीही वाटलं नाही, तेव्हा त्याबद्दल ते कधीही त्याबद्दल आक्षेप घेत नाहीत. आणि अशा पद्धतीनं आरती साठे या भारतीय जनता पार्टीच्या आता प्रवक्त्या नाहीत. त्यांनी जवळपास 1.5 वर्षापूर्वी आपला पदाचा राजीनामा दिला आणि तरी देखील यांना आक्षेप घेता येतो. मुळामध्ये ज्या काँग्रेसने या देशामध्ये आणीबाणी लावली, ज्या काँग्रेसने न्याय व्यवस्था अतिशय वाईट पद्धतीने हाताळली होती, त्या काँग्रेसला या संदर्भात बोलायचा अधिकार आहे का? अनेक काँग्रेसचे लोक होते जे न्यायमूर्ती झाल्यानंतर खासदार देखील झाले. अशी देखील शेकडो उदाहरणं या देशाने बघितलेली आहे. आणि रोहित पवार गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आरोप करतायत. रोहित पवार यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे. रोहित पवार यांनी अशा पद्धतीचा आरोप करण्यापूर्वी इतिहास काय होता
ते जर का थोडंसं वाचलं आणि इतिहासाचा जर का अभ्यास केला तर रोहित पवारांना लक्षात येईल की काँग्रेसनी कशा पद्धतीनं न्याय व्यवस्थेला अपमान केला आणि न्याय व्यवस्था बटीक करण्याचं काम केलं होतं, हे देखील यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे. आता आरती साठे यांच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, मी तुम्हाला त्याची कॉपी देखील पाठवली. त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटले की एखादी व्यक्ती जर का त्याच्या आधीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय कारकीर्द करत असेल, राजकीय व्यासपीठ ते वापरत असेल, तर त्याबद्दलचा एक नियम आहे आणि त्याबद्दलच्या नियम मध्ये त्या पात्र ठरतात. सुप्रीम कोर्टाचं ते जजमेंट देखील आहे, मी तुम्हाला त्याची कॉपी पाठवलेली आहे. नक्की. सुप्रीम कोर्टाला आक्षेप नाहीये, न्याय व्यवस्थेला आक्षेप नाहीये, कारण त्या पूर्वी होत्या, आता त्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नाहीयेत. पण तरी देखील नाकाने कांदे सोलण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जाते आणि रोहित पवारांकडनं केलं जाते. बरं, एका बाजूला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे आपण जी माहिती पुरवलेली आहे ती वाचण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र जेव्हा सर्वसामान्य नागरिकांसमोर राजकीय पक्ष एखाद्या न्यायाधीशाच्या निवडणुकीवरती किंवा त्याच्या निवडीवरती शंका उपस्थित करतात, त्यावेळेला सर्वसामान्यांना हा कायदा सोपा करून सांगण्यासाठी आज आपण या चर्चेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आमंत्रित केलेलं आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, राजकीय पक्षांना काय म्हणायचंय ते तर आम्ही पाहिलं, मात्र सर्वसामान्यांचा विश्वास हा कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वाधिक असतो ते न्यायमूर्तींवरती आणि न्याय व्यवस्थेवरती. एखाद्या न्यायाधीशाची असलेली निवड ही कशा पद्धतीनं केली जाते, जे विरोधकांचे आरोप आहेत ते आणि सत्ताधाऱ्यांचं त्याला असलेलं समर्थन, न्यायालयाच्या निकषांमध्ये हे नेमकं कसं आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला समजावून सांगणार आहात की एक न्यायाधीश, त्याची निवड प्रक्रिया, त्याचं बॅकग्राऊंड हे सगळं कशा प्रकारे चेक केलं जातं आणि किती वर्षांची ही सगळी प्रोसेस असते ज्या वेळेला तुम्ही न्यायाधीश म्हणून त्या पदावरती विराजमान होत असतात. गुणरत्न सदावर्तेजी. जय श्रीराम, जय संविधान. मला तुम्हाला ह्या प्रकरणाच्या निमित्तानं दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण उपस्थित केल्यात त्या सांगायच्या आहेत. एक की व्हॉट इज द पॉलिटिकल पास्ट, म्हणजे तुम्ही पूर्व आयुष्यामध्ये काय होतात, एक जे विरोधक मुद्दा उपस्थित करत आहेत. दोन, भारतीय संविधानाचं ह्या निमित्तानं स्पष्ट लिखित कायदा काय आहे, ह्या दोन गोष्टी. आणि ह्या दोन गोष्टीच्या आधारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावर अंतिमतः ह्यापूर्वी असे काही निर्देश दिलेत का, ह्या कायदेशीर गोष्टी आहेत. तर आपण अगोदर रोहित पवार कोण 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 काय म्हणतात ह्यापेक्षा भारताचं संविधान काय म्हणतंय, भारताचं लाईव्ह डॉक्युमेंट असलेलं संविधान काय आपल्याला मार्गदर्शक ठरतंय ते आपण अगोदर बघूयात. सगळ्यात अगोदर भारतीय संविधानाचे 3 आर्टिकल मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे कदाचित रोहित पवारांना वाचायला वेळ मिळाला नसेल, कारण ते फार जास्त सहकारातले असल्यामुळे त्यांना कारखान्यातल्या ऊसाच्या म्हणजे ते असते ना काय ते वजन काटा ते त्यांना जास्त कळते, जास्त की कमी, जास्त की कमी. म्हणून मी सगळ्यांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या जे चाहते आहेत सगळ्यांना, देशवासियांना सांगू इच्छितो की भारतीय संविधानातील जे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल्स पैकी आर्टिकल 50 जे आहे स्पष्टपणे सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह सांगतंय. आणि हे सांगत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कायद्यामध्ये, ह्या आर्टिकलमध्ये कुठेही न्यायाधीश कशा स्वरूपाच्या अंगानं असला पाहिजे असं कुठेही अंतर्भूत नाही. कुणालाही जे आहे न्याय व्यवस्थेमध्ये येण्यासाठी अस्पृश्य समजलेलं नाही. त्यानंतर दुसरं आर्टिकल येतंय, तुम्हाला सांगतो आर्टिकल 217. आर्टिकल 217(2) जेव्हा आपण वाचतो तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माननीय न्यायाधीश होण्यासाठी काय गरजेचं आहे. तर 10 वर्षाची तुमचं ज्युडिशियल ऑफिस किंवा 10 वर्षाची प्रॅक्टिस ॲडव्होकेट म्हणून असणं आवश्यक आहे. हे स्पष्टपणे भारताच्या संविधानाच्या 217 या आर्टिकल 2 मध्ये नमूद आहे. त्याच्यात कुठेही नमूद नाही की कुणाला रिस्ट्रिक्शन, कुणाला अस्पृश्य समजून तिसरं आर्टिकल अगदी थोडक्यात असं कुठेही म्हणलेलं नाही. त्यानंतर 3रं आर्टिकल ऐका, महत्वाचं आहे. हे जर लोकांना कळालं तर लोक उद्या साध्या सोप्या भाषेत समजावं म्हणूनच आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. गुणरत्नजी बोला ना.
लोकशाही हा चॅनलच्या हा माध्यमातून हा ऐका तुम्ही मग जरा तिसरं जे sincere आर्टिकल comment आहे करणाऱ्या ते लोकांना सुद्धा बोलवत आर्टिकल जा. 124 ज्यांनी महाराष्ट्राच्या एसटी कसं कामगारांसोबत comment? तोड तुम्हाला घातलं comment करायला त्यांचे बंद पैसे नाही. लाटले अहो, त्या चोरांना सुनीताताई रोहितचा या चॅनलवर निषेध बोलवू केला नका. पाहिजे. एका गुणवंत महिलेला एका पात्र महिलेला सावित्री आईच्या लेकीच्या विरुद्ध तुम्ही उभा राहिलात. हा तुमचा कसाही विचार आहे, हा त्या रोहितचा कसाही विचार हो. आहे. इथेच म्हणतात, गुणवंत सदावर्ते महिलांच्या बाबतीमध्ये बोलू महिलांना नका समान ऐशी करून टेलिव्हिजनवरती विरोध करायला शांत लावणे. भाषेमध्ये अहो, बोला जरा तुम्ही. तुम्ही आहोत तसंच तुम्हाला जातीय बोलताना जातीय थांबवलं कमेंट का? करणे दोन त्याच्यामुळे समाजामध्ये लक्षात ठेवा, दरी निर्माण संविधान करणे बोलतो. अशी भाषा वापरणे संविधान बोलतोय. एसटी कामगारांना तुम्ही काही फसवणे बोलण्याची गरज अशी नाही. एक नाही तुम्ही 100 गुन्हे ऐकण्याला तुमच्यावर हुशार आहेत. नाहीयेत. तुमची मी आणखीन तुमची आवाज बंद गुणपत्रिका करा. पाहिलेली नाही. तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखत नाही. आवाज तुम्ही बंद कोण करा. आहात मी ओळखत समोर या मग नाही. आणि सांगते तुम्ही कोण राजकीय आहेत ते. पक्षाच्या कुणी असाल याचा अर्थ तुम्ही संविधानापेक्षा नक्की तुमची मोठे पद्धत नाही. बंद करा. संविधानापेक्षा महाराष्ट्राची छोटे बरं, जनता संविधान नेमकं काय सांगतंय, कशा प्रकारे छोटे निवड झाली, हे मात्र लक्षात लोकशाहीची ठेवा. गळचेपी होतीये का? आणि गुणरत्न सदावर्तींनी जे आर्टिकल सांगितले त्यावरून विरोधकांचं समाधान होत आहे का? आणि प्रत्येक मान्यवरांकडून ते देखील जाणून घ्यायचं. हनुमंत पवारजी ज्या प्रकारचं उत्तर आताच गुणरत्न सदावर्तेंनी दिलं, नवनाथ बन यांनी दिलं की लोकशाहीची गळचेपी नव्हे, जे काय घडतंय ते कायद्यानुसार घडताना दिसतंय, यावरती तुम्ही समाधानी आहात का या उत्तरावरती? हनुमंतजी. विशालजी, दोन्ही महानुभावांना विनंती, त्या दोघांचं आम्ही निर्विघ्नपणे ऐकलं, आमचंही त्यांनी ऐकून घ्यावं अशी कळकळीची विनंती. बरं. 6 आणि 7 जून 1949ला संविधान सभेमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक आणि रचना या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेचे सगळे खंड आजही समस्त भारतीयांना वाचण्यासाठी अवलोकनासाठी उपलब्ध आहेत. त्या चर्चेमध्ये स्पष्टपणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निपक्षपातीपणा कशी असली पाहिजे, सेवासरती काय असल्या पाहिजेत, त्यांनी किती वर्षे पदावर राहिलं पाहिजे, नियुक्ती, त्यांचं वेतन, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा गुणरत्नजी झाली. येणार मी आपल्याकडे. न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निपक्षपाती असलं पाहिजे, पक्षातीत असलं पाहिजे, ही भूमिका संविधान सभेनं भारतासमोर मांडलेली होती, चर्चा झालेली होती. नैतिक दृष्ट्या आता एखाद्या पक्षाच्या माणसाला, प्रवक्ता असलेल्या माणसाला तुम्ही न्यायाधीश करता, हे नैतिक कसोटीवर टिकणारं नाही. तुम्ही भलेही टेक्निकल कसोटीवर ते सिद्ध कराल, नव्हे तुम्ही ते करतच आहात, पण नैतिक दृष्ट्या हा भारतीय लोकशाहीचा पराभव आहे. दुसरी गोष्ट, आमचे मित्र नवनाथ बन यांनी काँग्रेसनं हे केलं, काँग्रेसनं ते केलं, काँग्रेसनं हे केलं असं सांगत असताना आम्ही त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही सांगितलेलं उदाहरण एखाद्या व्यक्तीचं सांगताय, त्यावेळेस न्यायाधीश नेमण्याचे अधिकार पंतप्रधानाकडे होते, ते अधिकार त्यांनी राबवले. आणि ज्यावेळेस एका पक्षाचा खासदार न्यायाधीश केला अशी टीका झाली, त्यावेळेस संबंधित व्यक्तीनं राजीनामा दिल्याचा इतिहास मात्र तुम्ही सोयीस्करपणे लपवत आहात. यासाठी मॅडमवर टीका होते, राजीनामा द्यायला तुम्ही सांगणार आहात का? शेवटचा माझा मुद्दा करतो की काँग्रेसनं काय केलं, प्रत्येक अपयशाची चर्चा होत असताना, प्रत्येक संविधान विरोधी निर्णयाची चर्चा होत असताना काँग्रेसनं काय केलं हे तुम्ही सांगणार असाल तर काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये 3,500 धरणं बांधली, तुम्ही एकही धरण बांधलं नाही. काँग्रेसनं या देशामध्ये 15 बरोबर, थेट उत्तर घेऊयात. नवनाथजी, IIT तयार करू शकले वेळेची नाही. मर्यादा आहे माझ्याकडे. नवनाथजी, राष्ट्रीय संशोधन संस्था निर्माण केल्या, तुम्ही एकही राष्ट्रीय संशोधन हनुमंतजी, संस्था वेळेची मर्यादा, आपण थेट उत्तराकडे जाऊया. काँग्रेसनं काय केलं हे लपायचं बंद करा. उद्या तुम्ही रावणानं सीता पळवली याचं उदाहरण देऊन तुम्ही कोणत्या महिलेला पळवाल आणि रावणाने इतिहासात सीता पळवली होती म्हणाल. हनुमंतजी, आपण मुद्दा ऐकूया की. बंद करा. नवनाथ बन बोला. काँग्रेसच्या नावानं खडे फोडायचे बंद करा. काँग्रेसनं काय केलं सांगून चीनच्या प्रश्नावर तुम्ही आमच्या मागे लपताय. तुम्ही संविधानाच्या निमित्तानं आमच्या मागावर लपताय. 11 वर्ष झाली सत्ता आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका. नवनाथ बन, तुम्ही जे बोलले ऐकायचं धैर्य ठेवा. नवनाथ बन हे योग्य नाही, नवनाथ बनजी हे योग्य नाही. तुम्ही अपशब्द वापरले, वाक्यप्रचार वापरले, आम्ही शांत बसलो. नवनाथजी ऐकायला शिका. आम्ही चर्चेतून नवनाथजी यांचा देखील आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू द्या. मी आपल्याला विनंती करतो, बोला. आता ऐकून घ्या, एवढा वेळ तुमचं ऐकलं ना. तुमची नाही. ऐका, विशाल, ऐका, ऐकून घ्या. बोला ना नवनाथजी, मी ऐकतोय, प्रेक्षकही पाहतायत. तुमची नाही. खोटं बोलायचं, लेटून बोलायचं तुम्हाला सांगितलंय. विरोधकांचं म्हणणं चॅनल समोर येऊ देऊ नका, हे तुम्हाला प्रशिक्षण दिलं. हनुमंतजी, आपल्या प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक पक्षाची बाजू
मांडणं एक पत्रकार म्हणून आमचं काम आहे, नवनाथजी, त्या ते थेट होऊ देऊया. कायदेशीर आपण विचारलेल्या बाजू प्रश्नाची नसल्यामुळे उत्तरं घेऊयात. नवनाथ बन बोला. विशालजी यांना थांबवा, त्याच्यामध्ये यांना चर्चा दुसऱ्या कशी गोष्टी करायची करायला हे शिकवा. लागले. गुणरत्नजी, मी आपल्याकडे देखील येणार आहे. नवनाथजी बोला. हनुमंतजी थांबलेले आहेत, आपण उत्तर द्या थेट. नाही, नाही, पाटील साहेब, तुम्ही धर्मावर चर्चा बोलतात, ठेवली यांना का? चर्चा कशी केली तुम्ही जाते रामायणावर हे जरा गुणरत्नजी, आधी मी शिकवा आपल्याकडे आणि देखील नंतर येतोय. चॅनलवर बोलवा. कारण बहिरुल इस्लाम हे काँग्रेसचे खासदार होते, आम्ही disturb त्यानंतर करत नाही. जज झाले, तुमच्या त्यावेळेला यांना अभिव्यक्तीवर का आमचा विश्वास ऑब्जेक्शन आहे. घेतलं नाही. आमचं काँग्रेसचे ऐकायचं धाडस ऐकून घ्या, तुमच्यामध्ये नाहीये. ऐकून घ्या हनुमंत सत्य पवार, ऐकून घ्या ऐकायचं आता. धाडस तुमच्यामध्ये हनुमंत का पवार नाही? ऐकून घ्या. सत्यापासून हनुमंत पळ पवार का चर्चा काढताय? कशी केली जाते ना ते आधी ऐकण्यापासून शिकून तुम्ही घ्या का पळ आणि मग काढताय? चर्चेमध्ये येऊन घ्या. सत्य पचवायची आम्ही एवढा वेळ ताकद ठेवा शांतपणे तुमचं नवनाथजी. ऐकलं वाद आणि करून आमचं सत्य ऐकून तुम्ही घ्या ना. लपवू शकत एवढा वेळ नाही. तुमचं तुम्ही ऐकलं. लोकशाहीचा धडा महाराष्ट्राचं बोलताय काय हे वाटोळं तुम्ही केलं? इतर चर्चेमध्ये वाद करून लपवू शकत आणि नाही. लोकशाहीची कशा न्याय व्यवस्थेचा पद्धतीने गळा हत्या केली, बोलताय तुम्ही हे लपवू संविधानाची शकत हत्या नाही. केली. नरेंद्र मोदी बरं, दोन्ही राजकीय साहेबांना पक्षांनी काय केलं हे जनतेसमोर स्पष्ट आहे. नवनाथजी, हनुमंतजी, आपल्याकडे येण्याआधी आता गुणरत्न सदावर्तेंना मला शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. न्यायाच्या कसोटीवरती तांत्रिक बाजूंनी पटवून सांगणं इतकंच मर्यादित आहे की सर्वसामान्य जनतेनं अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा? कारण या प्रश्नांवरती सखोल चर्चा होणं अपेक्षित आहे. गुणरत्न सदावर्तेजी, कायदा काय सांगतो? हे पहा, तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाचे रूल आहे 2013. त्याच्यामध्ये स्पष्टपणे कुठेही रिस्ट्रेंट केलेलं नाही, प्रोहिबिट केलेलं नाही. हे डंके की छोटपे सांगत आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट ॲक्ट, ज्याच्यामधून कॉम्पिटेबिलिटी आणि स्टँडिंग पोझिशन बघितली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही प्रोहिबिट केलेलं नाही, इनकॉम्पिटंट ठरवलेलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कोणती डिसिप्लिनरी प्रोसिडिंग पेंडिंग नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे एकूण न्यायाधीश बनण्याच्या बाबतीतली पात्रता आहे, जी एक्सपिरियन्सची पात्रता आहे, स्टँडिंगची पात्रता आहे, वयाची पात्रता आहे, सगळ्या पात्रता पूर्ण करतात. आता त्या पलीकडे जाऊन मला तुमच्या निमित्तानं, या चर्चेच्या निमित्तानं जे लोक एक बोट दाखवत आहेत त्यांना मला सरळ सरळ बाकी 4 बोटांचे प्रश्न विचारायचे आहेत. मला सांगा की माननीय न्यायमूर्ती NV रमन्ना हे ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्ती झाले तर ते पार्टिसिपेटेड इन स्टुडंट प्रोटेस्ट ड्युरिंग द इमर्जन्सी. नुसते ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट सारखे नव्हते, तर ते थेट आंदोलनातले कार्यकर्ते होते. हे वेगळं सांगण्याची गरज नाही, डंके की चोट पे सांगत आहे. त्याचबरोबर KS हेगडे साहेब, तुम्ही बघून घ्या, सुप्रीम कोर्टचे जज, दॅन स्पीकर. तुम्हाला सांगतो PB सावंत साहेब, ते डेमोक्रेटिक राईट्स ग्रुपशी डायरेक्ट अफिलेटेड होते. हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. उदय ललित साहेब, त्यांच्या संदर्भात ॲडिशनल सॉलिसिटर जनरल होते त्यांचे वडील, आणि राजकीय पक्ष ठरवत असतात. त्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, कुणीतरी बोलत असताना 1950 किंवा 55चं उदाहरण द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला मला सांगायचं, 1955ला रामकुमार विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब ही केसचा निकाल आला. त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की पॉलिटिकल पास्ट अशा केसेसमध्ये बघण्यात येऊ नये. आता त्या पुढे जाऊन एक बोलकं महाराष्ट्रातलं उदाहरण जे की मी डंक्याची छोटपे देऊ इच्छितो. माननीय विद्यमान मुख्य न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब यांचे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोणत्या स्तरावरले अध्यक्ष होते? 1. 2. ते पॉलिटिकल फॅमिलीतले होते की नव्हते? 3. तुम्ही कोणत्या अंगाने लोकांना म्हणणार की हे पात्र नाहीत, ते पात्र नाहीत? म्हणजे तुम्हाला जे जमतंय ते एकदम योग्य, तुम्हाला जे राजकारण करायला सोपं वाटतंय ते एकदम योग्य. आणि ज्या वेळेस एखादी रेग्युलरली प्रॅक्टिशनर महिला, मग ती आई सावित्रीची लेक असेल, आई भीमाईची असेल, रमाईची असेल, जिनं ज्ञान अर्जन करून, आई सरस्वतीचं ज्ञान अर्जन करून ती जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे एखाद्या महिलेला डिमॉरलाइज करायला निघता. आणि ही शरद पवारांच्या गटाची ख्याती राहिली. मागे सुद्धा एकनाथ खडसेंनी असेच IAS अधिकारी महिलांच्या बाबतीत बोलले, आणि गुणरत्न सदावर्तेजी सुद्धा त्याच प्रकारचं बोलतायत. यांचा धिक्कार करावा, निषेध करावा तेवढा कमी आहे. बरोबर आहे. न्याय व्यवस्था नेमकं काय सांगते हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न होता. मात्र हे डिबेट अशाच प्रकारे पुढच्या काळातही सुरू राहील. याच मान्यवरांना पुन्हा एकदा आमंत्रित करून याची सखोल आणि विश्लेषणात्मक चर्चा अशीच सुरू राहील. मात्र तत्पूर्वी धन्यवाद गुणरत्न सदावर्तेजी, सक्षणा सलगर, हनुमंत पवार आणि नवनाथ बन. आपण आपापल्या परीनं आपापल्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन न्यायव्यवस्था नेमकं काय सांगते हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आमचा सगळ्यांचा होता. वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.